थैंक यू। क्या हुआ? अंकल बोलता है, अंकल बोलता है, आंटी मना मैंने नहीं किया, ये था। ए, तू क्या हंस रहा है बे? जबान तो चलती नहीं है, हाथ बहुत चलते हैं तेरे। हाँ, मैंने नहीं, इसने बोला था। मैंने क्या कहा? मैंने कब कहा? मैंने तो इस पूरे केस में डेट और टाइम बहुत इंपॉर्टेंट है। सो लेट्स रिकैप द इवेंट्स, ओके? नमस्कार मित्रांनो, मी राहुल मुळे, स्वागत आहे तुमचं राहले यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, मी आहे गोव्यातील मापसा येथे। जसं की आपल्याला माहित आहे, गोव्यामध्ये सुंदर सुंदर बंगले, खूप सारे बीचेस आणि चर्च आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच चित्रपटाची मूवीची शूटिंग होत असते। तर मित्रांनो, आज आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी बऱ्याच मूवीची शूटिंग होत असते आणि झालेली आहे। त्या ठिकाणाचं नाव आहे गोवा मेडिकल कॉलेज पंजिम। हे जे कॉलेज आहे ते म्हापसापासून जवळपास 13 ते 14 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पणजीपासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती ते ठिकाण आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहीत असेल 2006 मध्ये एक मूवी रिलीज झाली होती। त्या मूवीचं नाव आहे गोलमाल। खूप कॉमेडी मूवी होती आणि जवळपास सर्वांनीच पाहिली असणार। आणि त्यानंतर 2022 मध्ये एक हिंदी मूवी रिलीज झाली होती, दृश्यम 2। त्या मूवीचा एक जो सीन आहे त्याच कॉलेजमध्ये घेतलेला आहे। या दोन्ही मूवीचे जे सीन आहेत ते कशा प्रकारे आणि कुठे घेतलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आता आपल्याला जायचं बसने। तर इथून आपल्याला म्हापसा स्टँडवर जायचं आहे। तिथे आपण बसने ट्रॅव्हल करणार आहोत। त्याच्यानंतर आपण पणजीमध्ये जाणार आहोत आणि पणजीपासून आपल्याला एक बस चेंज करायची आहे। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता त्या ठिकाणी निघूया। तर मित्रांनो, त्या ठिकाणी निघण्यापूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता। तर मित्रांनो, म्हापसा बस स्टँडपासून पणजीकडे जाणाऱ्या बसमध्ये मी बसलो आहे। तर आता आपण जिथे जाणार आहे ते ठिकाण म्हापसा बस स्टँडपासून साधारण 13 ते 14 किलोमीटरच्या अंतरावरती ते ठिकाण आहे आणि पणजीपासून 1.5 ते 2 किलोमीटरच्या अंतरावरती ते ठिकाण आहे। तर म्हापसापासून सुरुवातीला आपल्याला पणजीकडे जायला लागणार आणि पणजीपासून आपल्याला बस चेंज करायला लागणार। तर सकाळची वेळ असल्या कारणानं बसमध्ये तुम्ही गर्दी पाहू शकता। आता आपण आलो आहे पणजीच्या जवळ। पणजीच्या जवळ आल्यानंतर उजव्या साईडला तुम्ही पाहू शकता तर खूप मोठा सर्कल या ठिकाणी आहे आणि या सर्कलच्या समोरच तो रस्ता तुम्हाला दिसत असेल। तो रस्ता ओल्ड गोवाकडे जातो। तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हा बोट दिसतो। या ठिकाणी बऱ्याचशा बोट आपल्याला पाहायला मिळतात, मोठमोठ्या बोट्स। आणि पाठीमागे तो ब्रिज तुम्ही पाहू शकता। तर तो नवीन ब्रिज झालेला आहे। तर त्याच्यावरती पण बऱ्याच मूवीची शूटिंग झालेली आहे आणि अजूनही होत असते। तर रस्त्याने जात असताना आपल्याला उजव्या बाजूला बऱ्याचशा मोठमोठ्या बोट दिसतात। तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला एक मोठी बोट दिसते। थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला। तर ही बिग डॅडी कसिनो बोट आहे। तर सर्वात मोठी बोट आहे ही। तर याचं एंट्री गेट सुद्धा तुम्हाला दिसत असेल। तर उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकता। तर ते एंट्री गेट आहे। तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ही फेरी बोट दिसते। तर ही फेरी बोट कशासाठी वापरली जाते तर या कडेकडून त्या कडेला जाण्यासाठी ही फेरी बोट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फ्री ऑफ कॉस्ट आहे। तर यासाठी ही फेरी बोट या ठिकाणी वापरली जाते। तर थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला ही कॅसिनोची बोट दिसते। ही पण खूप मोठी बोट आहे। अजून थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला माशाच्या आकाराची ही मोठी बोट दिसते। बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात। तर मित्रांनो, फायनली आपण त्या कॉलेजजवळ पोहोचलेलो आहे ज्या ठिकाणी दृश्यम 2 मूवी आणि गोलमाल मूवीचे काही सीन त्या ठिकाणी घेतलेले आहेत। तर थोडंसं चालत पुढे जाऊया। तर सकाळची वेळ आहे आणि रात्री खूप पाऊस झालेला आहे या ठिकाणी। तर उजव्या बाजूला तुम्ही पाहत असाल तर खूप पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आणि वातावरण देखील थोडंसं थंड झालेलं आहे। थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा कोंबडा दिसतो आणि हा कोंबडा एका बॅगमध्ये असल्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारली आहे।
तर मित्रांनो, परत पाऊस सुरू झालेला होता आणि थोडा वेळ आम्ही विसावला थांबलो होतो आणि परत आम्ही पाऊस थांबल्यानंतर व्हिडिओला सुरू केलेला आहे। तर समोर तुम्हाला तो कॉलेज दिसत असेल, तर हा रस्ता क्रॉस करून आपल्याला पलीकडे कॉलेजकडे जायचं आहे। तर हा जो रस्ता आहे इकडे हा डोना पावलाकडे जातो आणि इकडे हा जो रस्ता आहे हा पणजी बस स्टँडकडे जातो। तर मित्रांनो, रस्ता क्रॉस करून आपण या कॉलेज जवळ आलेलो आहे। तर समोर तुम्ही पाहू शकता किती आकर्षक आणि किती सुंदर हे गोवा मेडिकल कॉलेज आहे आणि हे जुनं कॉलेज आहे, ओल्ड कॉलेज आहे, ज्याला ओल्ड GMC सुद्धा म्हणतात। तर आणखीन एक कॉलेज आहे बांबोलीला, ते पण मेडिकल कॉलेज आहे। तर याच ठिकाणावरती दृश्यम 2 मूवीचे आणि गोलमाल मूवीचे काही सीन घेतलेले आहेत। तर चला मित्रांनो, सुरुवातीला आपण गोलमाल मूवीचे सीन पाहूया। वेगवेगळ्या अँगलने ते शूट केलेले होते, पण आपल्याकडे आहे साधा मोबाईल, त्याच्यामुळे होता येईल तेवढा आपण ते सीन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला मित्रांनो, ते सीन कशा प्रकारे घेतले आता आपण पाहूया। तर मित्रांनो, मूवीतील एक सीन जो आहे तो इथूनच शूट केलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता, तर याच ठिकाणाहून तुषार कपूर आणि शर्मा जोशी चालत येत असतात। ते जे कंपाऊंड आहे आणि त्या कंपाऊंडचे जे व्हाईट रो आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता। तर याच ठिकाणी ती शूटिंग घेतलेली आहे। तर मित्रांनो, मूवीतील नेक्स्ट सीन जो आहे तो या ठिकाणी शूट केलेला आहे। पैसे ले इधर यार, थैंक यू यार। क्या हुआ? अंकल बोलता है, अंकल बोलता है, आंटी मना कर मैंने नहीं किया, ये था। ए, तू क्या हंस रहा है बे? जबान तो चलती नहीं है, हाथ बहुत चलते हैं तेरे। हाँ, मैंने नहीं, इसने बोला था। मैंने क्या कहा? मैंने कब कहा? मैंने तो तर तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता। तर हा सीन इथेच शूट केलेला आहे। तर मित्रांनो, गोलमाल मूवीचे जेवढे पण सीन या कॉलेजच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे सीन आपण पाहिले आहेत। आता आपण दृश्यम 2 मूवीचा जो एक सीन घेतलेला आहे तो सीन पाहणार आहे। तर मूवीमध्ये तो सीन तुम्ही पाहिला असेल, त्या मूवीमध्ये जे पोलीस हेडक्वार्टर दाखवलं जातं, तर याच कॉलेजला ते पोलीस हेडक्वार्टर दाखवलं जातं। शूटिंगच्या वेळी या गेटवरती गोवा पोलीस हेडक्वार्टर म्हणून एक बोर्ड लावलेला असतो, तो शूटिंगसाठी फक्त लावलेला आहे। ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर हे मेडिकल कॉलेज आहे। तर याच ठिकाणी तो सीन घेतलेला आहे। इस पूरे केस में डेट और टाइम बहुत इंपॉर्टेंट है, सो लेट्स रिकैप द इवेंट्स। ओके, तर तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये मॅच करू शकता। तर इथेच तो सीन शूट केलेला आहे। याच ठिकाणी तो गोवा पोलीस हेडक्वार्टरचा बोर्ड लावलेला असतो। तर मित्रांनो, गोलमाल मूवीचे जेवढे पण सीन या कॉलेजच्या परिसरामध्ये घेतले होते तेवढे आपण पाहिलेले आहेत आणि सोबतच दृश्यम 2 मूवीचा जो एक सीन घेतला होता तो पण आपण पाहिलेला आहे। तर आपल्याला समजलं असेल की हे जे मेडिकल कॉलेज होतं, याच मेडिकल कॉलेजला दृश्यम 2 मूवीमध्ये पोलीस हेडक्वार्टर दाखवलं जातं। ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर हे मेडिकल कॉलेज आहे आणि मूवीमध्ये आपल्याला तो बोर्ड लावलेला दिसतो, गोवा पोलीस हेडक्वार्टर। तर तो फक्त शूटिंगसाठी घेतला होता, ॲक्च्युली हे कॉलेज आहे। तर मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी राहले काही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया। तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।